महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक असलेल्या मिरज व कुपवाडमधील 266 जणांच्या मुलाखती शनिवारी पार पडल्या। इच्छुकांनी ना शक्ती प्रदर्शन ना घोषणाबाजी करत शिस्तप्रिय वातावरणात मुलाखती दिल्या। विजयाचे गणित भाजपच्या नेत्यांसमोर अनेकांनी मांडले। दरम्यान रविवारी सांगली प्रभाग क्रमांक 8 ते 20 मधील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत। महापालिकेच्या निवडणुकांची काही दिवसात घोषणा होणार आहे, त्यामुळे महापालिकेच्या 78 जागांसाठी इच्छुकांचे अर्ज मागवले होते। भाजपकडे 570 अर्ज दाखल केले होते। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी येथील पाटीदार भवनमध्ये सुरू झाल्या आहेत। आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, प्रकाश ढंग यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। शनिवारी दुपारी 3 वाजल्यापासून मुलाखतींना सुरुवात झाली। सर्वच प्रभाग कुपवाड आणि मिरजेतील असल्याने इच्छुकांनीही मुलाखत स्थळी गर्दी केली होती, पण यावेळी भाजपने शक्ती प्रदर्शन टाळले असून ना घोषणाबाजी, ना गाजाबाजा, ना बँड बाजाला सगळ्यांना फाटा दिलाय। शनिवारी कुपवाड आणि मिरजेतील 1 ते 8 प्रभागातील 266 इच्छुकांनी मुलाखती दिल्या। रविवारी प्रभाग 9 ते 20 मधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत। पक्ष नेत्यांनी प्रत्येकाला बोलावून प्रभागातील मतदारांची संख्या, याआधी निवडणूक लढवली काय, किती वेळा नगरसेवक झाला, प्रभागाची परिस्थिती कशी आहे अशी काही प्रश्न विचारण्यात आली, तर काहींना तुम्हाला प्रश्न काय विचारायचे असं सांगत इच्छुकांवर प्रश्नांची सरबत्ती केली। माजी महापौर संगीता खोत, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, मोहन जाधव, संदीप आवटी, निरंजन आवटी, दिगंबर जाधव, विश्वजित पाटील, अजित दोरकर, पांडुरंग कोरे यांच्यासह 266 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या। सांगली महापालिका निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांनी 7 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 7 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अशा 14 अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत। यात जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे। महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी गतीने सुरू आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगलीसह पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी या महापालिकांच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर केली। सांगली महापालिकेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजया यादव, विशाल यादव, सविता लष्करे, समाधान शेंडगे, विवेक काळे, रघुनाथ पोटे, प्रमोद कदम, तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनोहर पाटील, आशिष सानं, प्रकाश बुरुंगले, चंद्रकांत पार्लेकर, प्रवीण पोटकर, विजय साळुंखे, महेश अनारसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। महापालिका निवडणुकीसाठी 20 प्रभाग आहेत। 7 निवडणूक निर्णय अधिकारी तर त्यांच्यासोबत 7 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत। यातील 4 निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी 3 तर दोघांकडे प्रत्येकी 4 प्रभागांची जबाबदारी असणार आहे। मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आयुक्त सत्यम गांधी असणार आहेत। नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची आमदार सुहास बाबर यांनी भेट घेऊन मतदारसंघातील तसेच सांगली जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या विकास कामांबाबत सविस्तर निवेदन सादर केलं। या निवेदनाची दखल घेत मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले। या भेटीत आमदार सुहास बाबर यांनी विटा शहर तसेच आसपासच्या ग्रामीण आणि शहरी भागातील वाहतूक कोंडी, अपघातांचं वाढतं प्रमाण तसेच औद्योगिक शेतीमाल वाहतुकीस होणाऱ्या अडचणी यांचा सविस्तर आढावा मंत्री महोदयांसमोर मांडलाय। यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं। या भेटीत आमदार सुहास बाबर यांनी विटा शहरासाठी रिंग रोड उभारणी करावी, जेणेकरून शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल तसेच व्यापारी आणि नागरिकांना दिलासा मिळेल। गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत येणाऱ्या रेणावी, रेवणगाव, सुलतान गादे, हिवरे हद्दीतील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून या ठिकाणी रस्ता धोकादायक झाला असून त्या ठिकाणचे काम तातडीने सुरू करावे। अहमदनगर, बारामती, फलटण, विटा, तासगाव, म्हैसाळ राष्ट्रीय महामार्गामधील फलटण ते विटा या रस्त्याचं काम चालू असून त्यापुढील विटा ते म्हैसाळ या लांबीतील रस्त्याचे चौपदरीकरणासह मंजुरी देऊन ते काम लवकरात लवकर सुरू करावे। या मागण्यांची दखल घेत नितीन गडकरी यांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना तात्काळ अहवाल सादर करून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण वेगाने करण्याचे निर्देश दिले। ईश्वरपूर शहरातील वाघवाडी रस्त्यालगत असणाऱ्या वृंदावन लॉज येथे सुरू असलेला अनैतिक मानवी व्यापार व्यवसाय पोलिसांनी छापा टाकून उघडकीस आणला। वेश्या व्यवसाय करणाऱ्या पश्चिम बंगालमधील पीडित तरुणींची पोलिसांनी सुटका केली आहे। बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी अनैतिक मानवी व्यापार सुरू असल्याची खातरजमा केली।
एजंट, ग्राहक, लॉज मॅनेजर अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. 3 मोबाईल हस्तगत केलेत. अभिजित बळवंत पाटील, अमोल शामराव फरणे आणि परशुराम भास्कर हांडे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार सुवर्णा गोडबोले यांच्या पथकाने छापा टाकला. इस्लामपूर येथील ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. महिला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष सांगलीच्या सहाय्यक पोलीस फौजदार सुवर्णा गोडबोले यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. 12 डिसेंबरला सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास ईश्वरपूर वाघवाडी फाटा रस्त्यावरील वृंदावन लॉजच्या रूममध्ये हा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत पश्चिम बंगालमधील पीडित महिला आढळून आली. घटनास्थळावरून 3 मोबाईल फोन, सिम कार्ड, लॉज रजिस्टर असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. प्राथमिक तपासात आरोपींनी संगनमत करून लॉजमध्ये पीडित महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याचं निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितले. कवटेमंका तालुक्यातील कुची गावातील बंद घराचे कुलूप काढून घरफोडी करणाऱ्या गावातीलच तरुणाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. प्रवीण विठ्ठल निकम असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तानंग फाट्याजवळ सदरची कारवाई केली आहे. फिर्यादी सुरेखा अण्णासो पाटील या आपल्या कुटुंबियांसह बाहेर गेले असता मंगळवारी 9 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने कुलपाची चावी घेऊन घरात ठेवलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचा 7,80,000चा ऐवज लंपास केला होता. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचं पथक करत असताना माहिती मिळाली की एक तरुण सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी तानंग फाटा चौक परिसरात फिरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा रचून संशयित प्रवीण निकम यास ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ सोन्या चांदीचे दागिने मिळाले. दागिन्यांबाबत कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की कुची गावातील त्याचे नातेवाईक सुरेखा पाटील या बाहेरगावी जाताना त्यांच्या घराची चावी ज्या ठिकाणी ठेवली होती ती जागा माहीत असल्याने त्याच चावीने कुलूप काढून प्रवेश करत सदरचे दागिने चोरल्याचं सांगितलं. यावेळी त्याच्याकडून 3,50,000चे सोन्याचे गंठण, 2 लाखांचा लक्ष्मीहार, 1 लाखाचे मिनी गंठण, 1 लाखांची अंगठी आणि 30,000चे चांदीचे दागिने असा एकूण 7,80,000चा मुद्देमाल जप्त करत त्याला पुढील कार्यवाहीसाठी कवटेमंका पोलिसांच्या स्वाधीन केलं. मिरज आणि कर्नाटकातून पार्किंगमध्ये लावलेल्या मोटारसायकली चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय. या चोरट्यांकडून चोरीच्या 4 दुचाकींसह 2,40,000चा ऐवज जप्त केला आहे. बुधगाव येथील आयुब अब्दुल रशीद मन्ना आणि संदीप सूर्यकांत एलुरकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मिरज महात्मा गांधी पोलीस चौकीचे प्रभारी संदीप शिंदे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली. 2 संशयित चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी कोल्हापूर रोडवरील ब्रिजच्या खाली येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी सापळा लावून ब्रिजच्या खाली दोघेजण एका विना नंबरच्या प्लेटची युनिकॉर्न घेऊन घुटमळत थांबलेले दिसले. यावेळी त्यांना ताब्यात घेऊन दुचाकीबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी ती मोटारसायकल सिनर्जी हॉस्पिटल गेट समोरून चोरल्याचं सांगितलं. यावेळी संशयित दोघांना अटक करून त्यांच्याकडे तपास केला असता दोघांनी मिळून मिरज परिसर तसेच कर्नाटक राज्यातून आणखी 3 मोटारसायकली चोरल्याचं सांगितलं. यानंतर दोघांकडून एकूण 2,40,000च्या 4ही मोटारसायकली जप्त केल्या. दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली असून सदर गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल सूरज पाटील करत आहेत. महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत मालमत्तेविरुद्ध विशेषतः वाहन चोरीचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करून त्यांचा बिमोड करण्याच्या उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे संदीप शिंदे यांनी सांगितले. माळवा तालुक्यातील ताकारी येथील बस स्थानकाजवळ असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्स यात सोन्या चांदीच्या दुकान गाळ्याच्या पाठीमागील भिंतीला भगदाड पाडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 9,34,450 रुपयांचा ऐवज लंपास केलाय. हा प्रकार शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे घडलाय. आज सकाळी 10:30 वाजता दुकान उघडताना चोरीची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात सराफ दुकानदार महेश हनुमंत पाटील यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बांबवडे येथील सराफ दुकानदार महेश पाटील यांचे ताकारी येथे कराड तासगाव रोडवर संतोष पाटील यांच्या ICCच्या इमारतीच्या गाळ्यात महालक्ष्मी ज्वेलर्स दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता दुकान बंद करून गेल्यावर रात्री उशिरा किंवा शनिवारी पहाटे चोरी घडली.
चोरट्यांनी दुकान गळ्याची मागील भिंतीला फोडून आत प्रवेश केलाय. शोकेसमध्ये ठेवलेले विविध सोन्याची चैन, मंगळसूत्रातील मणी, चांदीचे दागिने, देवतांच्या मूर्ती तसेच रोख रक्कम 10,000 असा ऐवज चोरून नेला. चोरीस गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत 9,34,450 रुपये असल्याचं तक्रारीत नमूद केलंय. घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आहेत. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सांगलीत लोकार्पण होणार आहे. ही बाब संपूर्ण सांगलीकरांसाठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन गुंठेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण यांनी केलंय. या चौकाला माझ्यासह बाळासाहेब फोंडे, माजी नगरसेवक सुभाष गोयकर यांनी सर्वप्रथम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक असे नामकरण केलं होतं. समाजाला प्रेरणा देणाऱ्या, न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांचे स्मरण सदैव जिवंत राहावे हा आमचा उद्देश होता. आज हा उद्देश सर्वांगाने सफल होत असल्याचा आनंद असल्याचंही चव्हाण यांनी सांगितले. पुतळा उद्घाटन सोहळ्यामुळे शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला नवीन ओळख मिळणार आहे. तरुण पिढीला प्रेरणा देणारा हा क्षण ठरणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होतीये. या कार्यक्रमात सर्वांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चंदन चव्हाण यांनी केलंय.